धनगर मुस्लिमाच्या विरोधात षडयंत्र. त्यांना वाटलं ते गप्प बसले असते, मी गप्प बसन का? तो म्हणतो याला गुतवायचं, त्याला मारायचं, पोलिसांच्या हाताने मारायचं, डॉक्टरच्या हाताने मारायचं, घे म्हणा डाव टाकायला. तिथं 8% घेत नाही, तू मार मला पोलीस हाताने, तू बंगल्यावर येतो मार मला पोलिसाच्या हाताने, नाही तर मी तरी तुला मारतो. हे मराठ्याचं आहे, मराठीची एक कशी खोडी तो बघत काय. आणि तू शिटे बी देश आता राज्यात कशी निवडून आणतो, हे बी मराठी आता बघणार. तू मला मारतो पोलिसाच्या हाताने, डॉक्टरच्या हाताने. आता मुंबईला आल्यावर आढेव ना, आढेव तू पोलिस हाताने घाल गोळ्या मला. तू आता पोलिसाच्या हाताने आढेव नाही घालून मुंबई. तुला मराठी काय असते तुला आता दिसते. बस सागर बंगल्यावर मला हे जर मध्ये मेलो पैशाने सागर बंगल्यावर टाका मार घ्या जाऊ ना पाटील. पण तब्येत आधी चांगली करा तुम्ही. तेव्हा मारीन मला गोळ्या घालून तिथं त्याच्या पोलिसाचा. त्याच्या मायचा हरामखोर शिया दिल्या म्हणून लागलं म्हणतो. आम्ही शहाला मुंबईत येऊन दिलं नाही म्हणतो संभाजीनगर. देवेंद्र फडणवीसला येऊन नाही दिलं म्हणतो. देवेंद्र फडणवीस म्हणतो पंतप्रधानाला येऊन दिलं नाही. आणि पाटील तुम्ही 16 दिवसाचं उपोषण केलेलं आहे, तुमची तब्येत खराब, पूर्ण समाज रडतोय. समाजाचं ते देणं घेणं नाही, त्या हरामखोरला जातीवाद करतो. तो एकटा ब्राह्मण सगळ्या जाती संपायला निघाला काय, एक घरण सगळा जाती संपायला निघाला. समाजाचं देणं घेणं नाही. त्याला वाटतं मी मेलो पाहिजे, मी काटा निघलो समाजाला मी घाबरतो. समाज त्याच्या जीवावर भ्याय नाही असं तो म्हणतो. त्याच्या जीवावर समाज भ्याय नाही, माया जीवावर समाज भ्याय नाही म्हणतो. समाज एक झाला त्या जीव. त्याला 10%च घ्यायला लावायचं, नाही तर त्याला डॉक्टरच्या हाताने किंवा पोलीस हाताने मारायचं. असं मारतो का मला तू? तुझ्या दारात येतो मारवतोय, पोलिसाला आडायला लाव माझ्या गाड्या आणि मारायला आडायला लावतो. येतो मी तिकडे, तुम्हाला सांगतो गाडी घ्या तुम्ही तिकडे. तुम्ही गाडी घ्या तिकडे, तुम्ही गाडी घ्या पहिली तिकडे. हा याच्या पोलिस कसे गाडी आली ती त्याच्या पोलिसाला गोळ्या घालायला घालून देतो. तुमचा हात काढा, फक्त हात काढा. चला 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 पुढे तुम्ही गाडीच्या खाली या ना, या ना. त्याला घेऊन द्या तिथं बरं घेऊन द्या आम्ही फोटो देत नाही द्यायला. थोडं सरकार संपा नाही तर आपले पोलिस गोळ्या घाला. गोळ्या घालता सर्वांचे कॅमेरा दिसते ना. आमच्याच मराठीचे सबलू हाताखाली धरतो, आमचे मराठीचे मंत्री आमदार हाताखाली धरतो का देवेंद्र फडणवीस. अरे तो एक जात हे साल्या, तुला मोठे केलं आमच्या मराठी. तू 10% देऊन मला 10% घे म्हणून दबाव आणतो. माझ्या जवळच्या आंतरवालीचे लोक फोडितो, महाराष्ट्रातले माझ्या जवळच्या फोडितो. हरामखोर त्या महाराजा आणलाय कुठून तो जात संपत्ती. आमच्या कारखान्यावरचे लोक नेतो नारायण राणेच्या हाताने. पाटील साहेब, मराठा समाज आक्रमक होत आहे, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्ही देवेंद्र फडणवीसने केलं हे, मी काय करू? मी काय चूक केली? माननीय न्यायालय मला म्हणलं सलाईन घ्या, सलाईन घ्या. मी सलाईन घ्यायला झाकून टाकलं तर एका रात्री त्यांनी वकील पाठवला सरकारी देवेंद्र फडणवीस आणि तारखेला 23 तारीख घ्यायला लावली अर्ज. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आंदोलनावर दबाव आणून आमच्या आंदोलकावर गुन्हे दाखल करायला लावली एसपी खात्याने. आज शेकडो गुन्हे केलेत आमच्या गोरगरीब भारतात. मला इकडं कोर्टाच्या माध्यमातून सुई घ्यायला लावतो आराची लई सलाईन. आणि माग लोकाला माझ्या विरोधात षडयंत्र करून लोकाला सांगतो याला सांगतो त्याला 10% आरक्षण घ्यायला लावा, नाही त्याला संपवा. पोलिसाच्या हाताने याला गोळ्या घाला, नसतं याला औषध द्या डॉक्टरचा. पाटील साहेब, गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही या समाजाला बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही यामध्ये एक बांध म्हणून आहे. द्यायचं नाही मला. त्यांना एकतर मी मुंबईला जाऊन आरक्षण देणार, आरक्षण देणार. एक तर त्यांच्यावर गुलाल टाकीन, नाही तर मला
गेलो त्याने जर गोळ्या घातल्या त्याच्या पोलिसांनी त्यांनी त्याला बळी घ्यायचा ना येऊ तुझ्या दारात येतो गोळ्या मराठीने दारात टाका मला गाडी त्याच्या तिकडे घ्या गाडी त्याच्या तिकडे घ्या गाडी उभा करू नका लोकांनी आलेली गाडी घ्या त्याच्या दारात त्याच्या पोलिसाला आवडून द्या गोळ्या घालून द्या डायरेक्ट त्याच्या दारात घ्या मुंबईला गाडी पाटील साहेब मराठी दाखविते त्याला काय मराठ्यांनी शांत राहा कोणी येऊ नका मी एकटाच जातो एकतर तुम्हाला सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी आरक्षण घेऊन येतो नाही तो मला मारणार आहे त्याला मारू द्या त्याला काटा आहे मी तुम्हाला एक केलं त्याला काटा काढायचा मराठ्याच्या मधला काढू द्या हा षडयंत्रातून लोक उतरलेत माझ्या विरोधात का पाटील साहेब तुम्ही संयमाचा बांध तुटून गेला गेल्या 6 महिन्यापासून समाजाचा मात्र आज तुम्ही उपोषण सोडून आलेला आहे समाज रडतोय भावनिक होतोय दुसरीकडे आक्रमक होण्याची चिन्ह आहे मी सार संपुष्टात सोडायला मी उपोषण करत चालू छगन भुजबळ सुद्धा पुढे देवेंद्र फडणवीस आमच्या मराठीचे आमदार लढ चालला त्यांना घेऊन बसतो आपल्याला जर निवडणूक असलं देव काटा काढा काढायला लागला